येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार आहे। राज्यात 225 ते 250 जागा लढणार असल्याचं राज ठाकरे यांनी गेल्या आठवड्यातच सांगितलंय। आज त्यांनी आपले 2 उमेदवार जाहीर केलेत। मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे, तर पंढरपुरातील दिलीप धोत्रे यांना विधानसभेसाठीची उमेदवारी दिली जाणार आहे। राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते राज्यातील विविध मतदारसंघांचा आढावा घेत आहे। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती। त्यानंतर आता सध्या राज ठाकरेंकडून या जागांसाठी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे। त्यापैकी 2 ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे। राज ठाकरे यांनी त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे। ते आज सोलापूरमध्ये आहेत। सोलापूरमध्ये असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी 2 उमेदवारांची घोषणा केली। मनसेचे शिवडी आणि पंढरपूर या 2 मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। शिवडी मतदारसंघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर पंढरपूर मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यात आपले पुढील उमेदवार जाहीर करण्याची ही शक्यता आहे। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे विविध जिल्ह्यांचे दौरे करीत आहेत। येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे मुंबईतील 36 विधानसभा जागा लढवणार असल्याचं बोललं जात आहे। त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मुंबईतील पहिला उमेदवार जाहीर केला। मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांना मनसेने उमेदवारी जाहीर केली। यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघात बाळा नांदगावकर यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे अजय चौधरी अशी लढत होणार आहे।